नमस्कार, आप देख रहे हैं भारत न्यूज टीवी और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। शुरुआत करते हैं आज की खास खबरों के साथ। भंडारा जिले में आशा वर्कर और गट प्रवर्तकों ने लंबे समय से बकाया केंद्रीय मानधन और अन्य मांगों को लेकर जिला अधिकारी कार्यालय पर जोरदार धरना दिया। प्रदर्शनकारियों ने चेतावनी दी कि यदि जल्द समाधान नहीं हुआ तो वे जुलाई में देशव्यापी हड़ताल में भाग लेंगे। आशा कर्मियों ने मानधन नियमित देने, सेवा स्थायित्व, 65 वर्ष सेवानिवृत्त उम्र, 10 लाख उपदान और मासिक पेंशन की मांग रखी। सीआईटी यूनियन ने साफ कहा कि हड़ताल के दिन कोई भी स्वास्थ्य सेवा का कार्य नहीं किया जाएगा। भारत टीवी न्यूज भंडारा से हंसराज की रिपोर्ट। केंद्र सरकार मानधन देत नाही, तर आम्ही काम कसे करावे? आपलं घर उपाशी, आपल्या घरातील लोक सर्व उपाशी ठेवून आपण काम करू शकतो का? हे शासनाला समजायला पाहिजे। राज्याचं मानधन तसंच आहे, 3-3, 4-4 महिने राज्याचं मानधन येत नाही आणि केंद्राचं मानधन 8-9 महिने झाले आलेलं नाहीये। वरून आता आम्हाला सेवा सत्ती दिलेला आहे 60 वर्ष सेवा सत्ती दिल्यामुळे आम्ही पहिले 5 वर्षाचं सरकारचं फुकट काम केला, कोरोनामध्ये सर्व फुकट काम केलं आणि आता म्हणते की 60 वर्ष वयोमर्यादा तुम्ही सेवा सत्ती आम्हाला लागू कर, म्हणजे पत्र काढलं त्यांनी। तर आम्हाला जर 60 वर्ष सेवा सत्ती देत आहे तर आम्हाला 10 लाख ग्रॅच्युटी द्यायला पाहिजे ना, कारण इतके वर्ष आम्ही काम केलं तर आम्ही आता निवृत्त झाल्यावर काय करणार? आमच्याशी काय कष्ट जमते दुसरे? वरून आम्ही रिटायर झाल्यावर 10 लाख पेन्शन, आम्हाला 10,000 आणि आमच्या वारसांना नोकरी पाहिजे की आम्ही रिटायर झालो, आमची एखादी आशा मरण पावली किंवा आमची एखादी गटप्रवर्तक मरण पावली तर त्यांची सून असो मुलगी असो त्यांना आशा वर्करचं काम द्यायला पाहिजे शासनाने। वरून आम्हाला इतके अतोनात काम दिलेले आहेत, आशांना ऑनलाईनचे काम करा, दररोजच्या व्हिजिटा करा, 25-25 करायच्या, त्या व्हिजिट पाहिल्याशिवाय आमचं पेमेंट निघत नाही। गटप्रवर्तकांना रोजचे दौरे, त्या एकही दिवस सुट्टी मारू शकत नाही। अशा गटप्रवर्तक कधी आजारी पडू शकत नाही का? म्हणून त्यांना कधीतरी सुट्ट्या द्यायला पाहिजे ना शासनाने। जेव्हा की एवढं आमच्याकडून काम घेत आहे तर त्यांना कमीत कमी वर्षाच्या 10-20 सुट्ट्या बॅलन्स द्यायला पाहिजे की बा तुम्ही आजारी पडल्या त्या 10-20 सुट्ट्या घेऊन तुम्ही घरी राहू शकता, असे आमच्या मागण्या आहे। आणि सरकारने जर ह्या आमच्या मागण्या मंजूर नाही केल्या तर आम्ही बेमुदत